एसपी क्राईम न्यूज नेशन. तुळजापुरातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून पोलिसांच्या नाकाखालीच मटका, जुगार, वेश्या व्यवसाय आणि डिझेल चोरीचे रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक राम महादेव कदम यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली असून स्थानिक पोलीस कर्मचारी हप्ते घेऊन या धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार तामलवाडी गावात चक्क पोलीस स्टेशनच्या जवळच अवैध धंदे फोफावले आहेत. पिंपळा रोडला एका चिकन दुकानामागे आणि नाज हॉस्पिटलला लागून असलेल्या बोगद्याजवळ कल्याण व मुंबई मटका बिंदास सुरू आहे. विशेष म्हणजे इम्तियाज शेख हे सदर मटका चालवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. केवळ जुगारच नाही तर महामार्गावरही गुन्हेगारी कृत्ये जोरात आहेत. सुरतगाव ते सांगवी काठी दरम्यान इंगळे यांच्या धाब्यावर टँकरमधून पेट्रोल डिझेलची चोरी करून विक्री केली जात आहे. तसेच नॅशनल हायवेला लागून असलेल्या कटारे मिल शेजारील मिलन लॉजमध्ये दुसऱ्या मजल्यावर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुंजेवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ दत्ता दळवी यांचा तर हायवेवरील हॉटेल कांचन धाब्यावर मन्ना नावाचा जुगार क्लब सुरू आहे. याशिवाय तामलवाडी परिसरातील किराणा दुकाने आणि टपरीवर बंद असलेला गुटखा सर्रास विकला जात आहे. राम कदम यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2025 आणि 29 सप्टेंबर 2025 रोजी तामलवाडी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र बीट अंमलदार या अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेत असल्याने कोणतीही कारवाई होत नाही असा संतापजनक आरोप कदम यांनी केला. त्यांनी आता 20 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे साकडे घालत कारवाईची मागणी केली आहे. ही तक्रार पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धाराशिव यांना पाठवण्यात आली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.